हॅलो स्टुडंट्स, आज आपण क्लास 6 चॅप्टर 3 इंटेजर्स प्रॅक्टिस सेट 8 सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन पहा. सबस्ट्रॅक्ट द नंबर इन द टॉप रो फ्रॉम द नंबर इन द फर्स्ट कॉलम अँड राईट द प्रॉपर नंबर इन ईच एम्प्टी बॉक्स. तर इथे काय करायचं आहे, हा नंबर घ्यायचा, हा मायनस साइन घ्यायचा आणि हा नंबर घ्यायचा आणि सबस्ट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला. तर आपण आपल्या प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया. चला. 3 - 6 इज इक्वल टू -3. -6 मधून +3 मायनस होईल. आन्सर येईल -3. सिम्बॉल हा बिग नंबरचा राहील. आता पहा, 8 - 6 इज इक्वल टू +2 आन्सर येईल, याचं -3. आणि 8 - 6 इज इक्वल टू +2 आन्सर येईल. बिग नंबरमधनं हा स्मॉल नंबर आपण सबस्ट्रॅक्ट केला तर आन्सर येईल 2. हा -3 - 6 आहे, तर या दोघांचं ॲडिशन होईल, पण साइन कुठला राहील, मायनसचाच राहील. तर आन्सर येईल -9. -2 - 6. तर ॲडिशनमध्ये काय होतं, मायनस मायनस प्लस होतं, पण सिम्बॉल हा मायनसचाच राहतो. म्हणजे ह्या दोघांचं ॲडिशन काय येईल, -8. 2 + 6 इज इक्वल टू 8, पण सिम्बॉल कोणता राहणार, -6. आता इथे पहा, 3 - 9 इज इक्वल टू किती येईल, -6. -3 मधून +3 मायनस होतील, पण सिम्बॉल इथं बिग नंबरचा राहील, मायनस. हा 9चा सिम्बॉल आहे, तर -6. 8 - 9 इज इक्वल टू -1. -3 - 9 ह्या दोघांचं ॲडिशन होईल, पण साइन कोणता राहील, मायनसच राहील. 3 + 9 12, बट -12. -2 - 9 इज इक्वल टू -11. आता आपल्याला हा 3 घ्यायचा आहे, मायनस घ्यायचा आहे आणि -4 हा कॉलम सॉल्व करायचा आहे. 3 -4. तर आता इथे पहा, 3 - प्लस होतात, +4 इज इक्वल टू आन्सर किती येईल, +7. तर नेक्स्ट पहा, 1 नंबर देऊया आपण. 8 -4 इज इक्वल टू 8 मायनस काय होईल, हे प्लस होईल. 8 + 4 12, +12 आन्सर येईल. त्याच्यानंतर पहा, -3 -4 -3 ॲज इट इज असाच राहील. मायनस +4 होतील, आन्सर येईल +1. त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट -2 -4 -2 प्लस होतील, +4 इज इक्वल टू आन्सर येईल +2. आता नेक्स्ट पहा, हा -5 वाला कॉलम आपण सॉल्व करूया. 3 -5 3 मायनस हे काय होतील, प्लस होतील, +5 आन्सर येईल इज इक्वल टू 8. त्याच्यानंतर पहा, 8 -5 8 मायनस हे काय होतील, प्लस होतील, +5 इज इक्वल टू 8 + 5 आन्सर येईल +13. त्याच्यानंतर पहा, -3 -5 -3 हे प्लस होतील, +5 इज इक्वल टू +5 मधून -3 मायनस होतील, आन्सर येईल +2. त्याच्यानंतर पहा, -2 -5 हे प्लस होतील, +5 आन्सर येईल +3. आता आपण हा 0 वाला कॉलम सॉल्व करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण काय घ्यायचं, 3 - 0 इज इक्वल टू आन्सर येईल
+3. त्याच्यानंतर पहा 8 मायनस 0 इज इक्वल टू, ह्याचा आन्सर येईल 8. त्याच्यानंतर -3 मायनस 0 इज इक्वल टू, आन्सर येईल -3. -2 मायनस 0 इज इक्वल टू, आन्सर येईल -2. आता नेक्स्ट पहा कॉलम काय आहे, +7 आहे. तर आपण हे राईट कसं करणार आहोत, 3 मायनस +7. तर इथे पहा हा +3, हा प्लस मायनस मायनस होतं, -7 आन्सर येईल. तर 7 -7 मधून +3 मायनस होतील, तर आन्सर इथे येईल -4. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 8 मायनस इन ब्रॅकेट +7, 8 मायनस प्लस मायनस होतील, आन्सर येईल -7. इथे आन्सर येईल +1, बिग नंबर आहे 8 हा. त्याच्यानंतर -3 मायनस इन ब्रॅकेट +7, -3 मायनस प्लस -7, आन्सर येईल -10. त्याच्यानंतर -2 मायनस इन ब्रॅकेट +7, -2 मायनस प्लस -9. आता आपण -8 वाला कॉलम सॉल्व करणार आहोत. +3 मायनस इन ब्रॅकेट -8, +3 मायनस मायनस +8 होतील, 8 + 3 11. त्याच्यानंतर 8 मायनस इन ब्रॅकेट -8, 8 मायनस मायनस प्लस होतील इज इक्वल टू 16. त्याच्यानंतर -3 मायनस इन ब्रॅकेट -8, -3 मायनस मायनस +8 होतील, 8 मधून 3 गेले, पण हा -3 आहे, हा +8 आहे, तर 8 मधून 3 मायनस झाले, आन्सर येईल 5 बट +5. त्याच्यानंतर -2 मायनस इन ब्रॅकेट -8, -2 मायनस मायनस प्लस होतील +8 इज इक्वल टू +8 मधून -2 मायनस होतील, आन्सर येईल +6. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कॉलम आहे -3. तर इथे पहा 3 -3 इन ब्रॅकेट -3 आहे इज इक्वल टू 3 मायनस मायनस +3 होतील इज इक्वल टू 6. 8 मायनस इन ब्रॅकेट -3, 8 मायनस मायनस +3 होतील इज इक्वल टू 11. त्याच्यानंतर पहा -3 मायनस इन ब्रॅकेट -3, हा -3 आहे, मायनस मायनस +3 होतील इज इक्वल टू, हे मायनसला +3ला -3 कॅन्सल होतील, आन्सर येईल 0. त्याच्यानंतर -2 मायनस इन ब्रॅकेट -3 इज इक्वल टू -2 मायनस मायनस प्लस होतील +3 इज इक्वल टू +3 मधून -2 मायनस होतील, आन्सर येईल +1. तर इथे आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.